मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महायुतीतील सर्वांचे मालक एकच, नरेंद्र मोदी। सत्तेत बसवलेली माणसं फक्त मालकाचं ऐकतात। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता का देत नाही, राज ठाकरेंचा सवाल। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना, राज ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणातील धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे। ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात दुसरा कोणताही ब्रँड नाही, कुणी स्वतःला ब्रँड सांगत असल्यास बँड वाजवणार। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा, तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार, राऊतांचा सवाल। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, तुमको वोट देंगे नहीं, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असावं, सत्तेवर नाही। आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत, ते कंत्राटदारांसाठी काम करतात। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्याचं पाप हे आमच्यावर टाकतायत, मग ते दुसऱ्यांची पोरं पळवतायत, संजय राऊतांचं ट्विट। संपूर्ण 29 महापालिकांमध्ये आमची स्थिती चांगली, किमान 27 महापालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षांपैकी एकाचा महापौर बसणार आणि भाजप नंबर 1चा पक्ष असणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपवाले पहिले नाकाने कांदे सोलत होते, आता सत्तेचा मोह त्यांच्यासारखा कुणालाच नाही, भास्कर जाधव यांची टीका। विधानसभेत माझ्या समोर बसलेले फडणवीसच फक्त ओरिजिनल भाजपचे, जाधव यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू वैफल्यातून एकत्र आलेत, खासदार सुनील तटकरेंची टीका, तर सपकाळांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, तटकरेंचा हर्षवर्धन सपकाळांना टोला। पंतप्रधान पदासाठी सध्या वॅकन्सी नाही, 2029लाही मोदीच पंतप्रधान होणार, पंतप्रधान होणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। दोन्ही ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये आज सभा होणार, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंच्या सभेचं आयोजन। नाशिकमधील सभेतून ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष। कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून दाखवेन, त्यांची अंडी पिल्ली माहिती आहेत, गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरायचं नाही, पुण्यातील सभेत अजित पवारांचं आवाहन। पिंपरी चिंचवड भागात दाढीवाला आणि बिन दाढीवाला गरुडा, रोहित पवारांचा आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावर निशाणा। निवडणुकीच्या आधी भांडण झाल्यासारखं दाखवतील आणि नंतर गुंफू सत्तेच्या माळा करतील, अजित पवार, महेश लांडगे यांच्या वादावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणली, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा रोहित पवारांवर आरोप। केदार जाधवांच्या मागे एक मोठी शक्ती उभी, सोसायटीच्या निवडणुकीतही भाजपचं लक्ष आहे, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे, संतोष धुरी यांचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। रोज खा मटण आणि कमळाचं दाबा बटण, शेवटच्या 8 दिवसात रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, नांदेडमधील प्रचार सभेत खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। स्थानिक पातळीवरील समस्या मांडण्याचा प्रयत्न, मी सर्व पुरावे दाखवलेत, महेश लांडगेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। अजित पवार, शरद पवारांचे झाले नाही, इतरांचे काय होणार, असदुद्दीन ओवैसी यांची अजित पवारांवर टीका। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये नुरा कुस्ती, असदुद्दीन ओवैसी यांचा हल्लाबोल। पवार कुटुंब सोबत राहावं अशी इच्छा, मात्र राजकारणात सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत, रोहित पवारांचं वक्तव्य। जिल्हा परिषदेतही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना बघून युतीचे, रोहित पवारांचे संकेत। नवी मुंबईच्या बेलापूर, वाशी, जुईनगर भागात शिंदेंचा रोड शो, नवी मुंबईत परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही, प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंचा गणेश नाईकांना टोला। चोराला चोर म्हटलं तो कोणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका, तर नांदेडची भाजप प्रायव्हेट लिमिटेड झाली, चिखलीकरांचा टोला।
शिवसेनेनं नेहमी हाणामारी शिवीगाळ आणि तोडफोडीचं राजकारण केलं, अशी दादागिरी मीरा भाईंदर शहरात आम्ही सहन करणार नाही. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रताप सरनाईकांवर निशाणा. मेहतांनी महापालिकेचा भूखंड हस्तांतरित न करता हडपल्याचा सरनाईकांनी केला होता दावा. दहशतवाद्याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मुंबईतील 5 आमदारांनी एका याचिकेवर स्वाक्षरी केली. एका बाजूला असलम शेख, दुसऱ्या बाजूला हारून खान, अमित साटम यांचा आरोप. पिंपरी चिंचवड महापालिका कुबेराची खाण आहे. आयोगानं मशाल चिन्ह ओळखलं जाणार नाही अशा पद्धतीनं छापलंय. सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर आरोप. पुण्यात उमेदवाराच्या विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा भाजप उमेदवारावर आरोप. राष्ट्रवादीच्या दत्ता बहिरट यांचा माजी आमदार अनिल भोसलेंवर आरोप. तर महिला उमेदवार म्हणून विरोधक मला टार्गेट करतात, रेश्मा भोसलेंची प्रतिक्रिया. अंबरनाथमधील 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर नोटीस बजावणार. भाजपमध्ये प्रवेश केलेले 12 नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेत. सचिन सावंत यांची माहिती. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.